हॅलो पॅरेंट्स, वेलकम टू को पॅरेंटिंग डॉक्टर आर डी. तर आज एक आई आपल्या 8 वर्षाच्या मुलाला घेऊन आली आणि तिने मला विचारलं की मॅम माझा मुलगा बिलकुलच जेवण करत नाही. तर मग मी तिला विचारलं की तो काय काय खातो हे मला सांग. तो म्हणे मॅम तो मॉर्निंगला फक्त 1 कप चहा आणि एक पूर्ण 20 बिस्किटचा पॅकेट खाऊन जातो. त्याला मी शाळेत डब्बा देते, तो शाळेतून डब्बा तशाला तसा परत आणतो. मॅक्सिमम तो अर्धी चपाती खातो कधीतरी, ते पण. आणि शाळेतून आल्यानंतर तो डायरेक्ट खेळायला जातो. रात्री आल्यानंतर पण तो काहीच खात नाही. थोडंफार मी त्याला बळच काहीतरी खाऊ घालते आणि तो झोपी जातो. तर याच्यानंतर मी आयला फक्त एकच प्रश्न विचारला की तुम्ही त्याला रोज किती रुपये देतात. त्यावेळेस त्याही म्हटली मी काही त्याला पैसे देत नाही, फक्त त्याचे वडील त्याला रोज 20 रुपये देतात, शाळेत काही गरज पडली तर पाहिजेत म्हणून. तर मग मी म्हटलं तो 20 रुपयाचा त्या करतो काय. त्यावेळेस ती आई एक सेकंड शांत झाली आणि थोडीशी चपापली आणि ती म्हणे की मॅम तो खातच असेल काहीतरी बाहेर. तर मुलं जनरली बाहेरचं खातात काय, चिप्स खातात, कुरकुरे खातात, चॉकलेट्स खातात किंवा काही जे मैद्याचे पदार्थ ते आहेत ते खातात. त्यामुळे जेव्हा मुलं शाळेतून घरी येतात त्यावेळेस त्यांना भूकच लागलेली नसते आणि आईवडील काळजी करत बसतात की माझा मुलगा जेवण करत नाही. ठीक आहे, तर तुमच्याही कंडिशनमध्ये असंच जर काही असेल तर हे तुम्ही नक्की पहा की तुमचा मुलगा जेवण का करत नाही शाळेतून आल्यानंतर. कारण मोस्ट ऑफ द पालकांची कंप्लेंट हीच असते आणि खूप साऱ्या केसेसमध्ये मुलं बाहेरचं खाण्यामुळे घरचं जेवण करत नाहीत हे पाहायला मिळतं. त्यामुळे या गोष्टीवर तुम्ही व्यवस्थित लक्ष देणं महत्त्वाचं आहे. थँक्यू.